जनतेसाठी सदैव तत्पर आम्ही मुरुमकर, आपले शहर आपल्या बातम्या। मुरुम येथील डॉक्टर झाकीर हुसेन उर्दू प्राथमिक शाळेत दिनांक 21 सप्टेंबर रोजी शिक्षिकेला तू माझ्याशी मैत्री कर, तुझा पगार काढतो, तुझ्या मास्टरवर सह्या घेतो असे म्हणून मुख्याध्यापकांनी छळ केल्याची तक्रार शिक्षिकेने पोलिसात दिल्याने शिक्षिकेच्या तक्रारीवरून मुख्याध्यापकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे। तर मुख्याध्यापकाने संबंधित शिक्षिकेचे वैयक्तिक मान्यता रद्द झाल्याने मास्टरवर सही घेत नसल्याचे सांगितल्यामुळे मुख्याध्यापकाला मारहाण झाल्याची तक्रार मुख्याध्यापकाने पोलिसात दिल्याने 7 जणांविरुद्ध मुरुम पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे। संबंधित शिक्षण सेविकेची वैयक्तिक मान्यता रद्द झाली आहे असे मुख्याध्यापकांनी पोलीस तक्रारीत व सोशल मीडियावर दाखवत असलेल्या शिक्षण विभागाच्या पत्राची आम्ही मुरुमकर न्यूज पोर्टलने शिक्षण विभागाशी संपर्क साधून खात्री करून घेतली असता शिक्षण विभागाकडून असे सांगण्यात आले की संस्थेचे सदस्य महमूद मियां बागवान यांनी शिक्षण विभागाकडे तक्रार करून संबंधित शिक्षण सेविकेची वैयक्तिक मान्यता व शालार्थ आयडी रद्द करा अशी मागणी केली होती। त्या तक्रारीच्या अनुषंगाने शिक्षण विभागाने चौकशी करण्यासंबंधीचे ते पत्र असून त्याची एक प्रत तक्रारदार यांना पाठवली असल्याचे सांगितले। ते पत्र देखील आपण या ठिकाणी विस्तृत स्वरूपात पाहूयात। शिक्षण विभागाच्या लातूर येथील उपसंचालकांना हे तक्रार पत्र दिनांक 16 जुलै 2024 रोजी लिहिलेले आहे। त्यात विषय आपण पाहूयात। तक्रारीचा विषय डॉक्टर झाकीर हुसेन उर्दू प्राथमिक शाळा मुरुम, तालुका उमरगा, जिल्हा धाराशिव येथील महिला शिक्षिका यांचे वैयक्तिक मान्यता रद्द करून शाळार्थ आयडी प्रस्ताव रद्द करण्याबाबत असा विषय त्यांनी मांडलेला आहे। यात महिला शिक्षिका हे जे हायलाइट केलेला आहे या खाली त्या शिक्षकांचे नाव आहे। कायद्याप्रमाणे नाव जाहीर करणे योग्य नसल्याने आपण या ठिकाणी त्यांच्या नावाच्या वर हायलाइट करून महिला शिक्षिका असा उल्लेख केला आहे। तसेच पुढे आपल्याला पाहायला मिळत आहे की शिक्षण विभागाच्या उपसंचालक यांना हे पत्र संस्थेचे सदस्य महमूद मियां बागवान यांनी तक्रार केल्याचे दिसून येत आहे। या तक्रारी पत्रानुसार संबंधित शिक्षण विभागाकडून धाराशिव शिक्षण अधिकाऱ्यांना जे पत्र पाठवले ते देखील आपण पाहूयात। शिक्षण विभागाच्या उपसंचालक यांनी धाराशिव जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांना त्यांचा जो विषय होता डॉक्टर झाकीर हुसेन उर्दू प्राथमिक शाळा मुरुम, तालुका उमरगा, जिल्हा धाराशिव येथील महिला शिक्षिका यांचे वैयक्तिक मान्यता रद्द करून शाळेत आयडी प्रस्ताव रद्द करण्याबाबत त्या पत्राच्या संदर्भानुसार जे पत्र शिक्षण विभागाला महमूद मियां बागवान यांनी पाठवले होते त्यांचा संदर्भ देऊन शिक्षण विभागाच्या उपसंचालकांनी शिक्षण अधिकारी धाराशिव यांना जे पत्र पाठवले आहे त्यात प्रामुख्याने लिखाण केले आहे की उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने श्री महमूद मियां बागवान, कार्यकारी सदस्य डॉक्टर झाकीर हुसेन एज्युकेशन सोसायटी मुरुम, तालुका उमरगा, जिल्हा धाराशिव यांना डॉक्टर झाकीर हुसेन उर्दू प्राथमिक शाळा मुरुम, तालुका उमरगा, जिल्हा धाराशिव येथील महिला शिक्षिका यांचे वैयक्तिक मान्यता रद्द करून शालार्थ आयडी प्रस्ताव रद्द करण्याबाबतचे पत्र या कार्यालयास प्राप्त झाले आहे। सबब श्री महमूद मियां यम बागवान, कार्यकारी सदस्य डॉक्टर झाकीर हुसेन एज्युकेशन सोसायटी मुरुम, तालुका उमरगा, जिल्हा धाराशिव यांचे संदर्भ निवेदनामधील मुद्द्यानुसार आपल्या स्तरावरून शासनाच्या प्रचलित नियमानुसार उचित कार्यवाही करावी व केलेल्या कार्यवाहीबाबत संबंधितास अवगत करण्यात करावे असे पत्र पाठवले व सोबत त्यांनी दिलेल्या तक्रारी अर्ज म्हणजे संदर्भीय पत्र देखील जोडले आहे आणि याची एक प्रत तक्रारदार असणाऱ्या संस्थेचे सदस्य महमूद मियां बागवान यांनाही पाठवण्यात आले आहे। शिक्षण विभागाचे उपसंचालक यांचे हे पत्र आपण आपल्या सर्वांसाठी या ठिकाणी दाखवत आहोत। शिक्षण विभागाच्या संचालकांनी शिक्षण अधिकाऱ्यांसह तक्रारदारांना पाठवलेल्या पत्रात कुठेही पीडित महिला शिक्षण सेविकेची वैयक्तिक मान्यता रद्द करण्यात आली असल्याचे दिसून आले नाही हे आपल्या सर्वांच्या समोर निदर्शनास येत आहे। याशिवाय असे कोणतेही पत्र मुख्याध्यापकांना पाठवले नाही असे खुद्द शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे। या संपूर्ण प्रकरणाबाबत आणखी एक धक्कादायक खुलासा आम्ही मुरुमकर न्यूज पोर्टलच्या हाती लागला आहे। पीडित महिला शिक्षिकाने 2 महिन्यांपासून शिक्षण विभागाला मुख्याध्यापक यांच्याकडून सातत्याने त्रास होत असल्याबाबत 5 वेळा पत्रव्यवहार करून न्याय देण्याची मागणी केली आहे।
शिक्षण विभागाच्या विस्तार अधिकारी यांनी महिला शिक्षिकेच्या पत्राच्या अनुषंगाने 26 ऑगस्ट 2024 रोजी शाळेला प्रत्यक्ष भेट दिली। यावेळी विस्तार अधिकारी यांनी महिला शिक्षिकेला लेखी स्वरूपात विविध 6 प्रश्नांची प्रश्नावली विचारली। मुख्याध्यापकापासून होत असलेल्या त्रासाबाबत लेखी स्वरूपात उत्तरे घेऊन तो संपूर्ण अहवाल शिक्षण विभागाकडे दाखल केला आहे। त्यानंतरच दिनांक 21 सप्टेंबर रोजी शाळेत झालेला संपूर्ण प्रकार महिला शिक्षिकेने पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीतून मुख्याध्यापकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे। राष्ट्रसंत तुकाराम महाराज म्हणतात की सत्य असत्याशी मन केले ग्वाही मानियले नाही बहुमता। याप्रमाणे आम्ही मुरुमकर न्यूज पोर्टलच्या हाती आलेल्या सर्वच पुराव्यानिशी या संपूर्ण घटनेचा तपशील सर्वसामान्य जनतेसमोर मांडला आहे। या प्रकरणाबाबत संबंधित विभागाकडून कोणती पावले उचलली जातात ते येणाऱ्या काळात आपण पाहूया। इतर बातम्यांसाठी पाहत राहा आम्ही मुरुमकर, आपले शहर आपल्या बातम्या।